आपल्यासोबत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आहेत. भाऊ, मुंबई राज्यातून वेगळी करण्याचा जो घाट आहे तो केंद्र सरकार करत आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोले आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत. मुंबई तोडण्याचा डाव आहे, मुंबई महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचा घाट आहे. या पलीकडे यांच्याकडे काही व्हिजन नाहीये, विकासाचं व्हिजन नाहीये. कोण माईचा लाल आहे, कोण पैदा झाला मुंबई महाराष्ट्रातून तोडायला, हे खोटेपणा आहे आणि विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. मुंबई महाराष्ट्रातून तुटू शकत नाही, कोणी तोडू शकत नाही आणि तो जन्माला यायचा आहे, अजून तरी जन्माला आलेला नाही. भाऊ, ईव्हीएम वर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये. आताच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदच्या, त्या बॅलेट पेपरवर घेण्यात यावे अशी मागणी नाना पटोले करतात. हायकोर्टात केस गेली, सुप्रीम कोर्टात केस गेली आणि निवडणूक पारदर्शी होतात आणि काही पराभव झाला की मशीनचा दोष आहे आणि निवडून आलं की मशीन चांगलं आहे. त्याच्यामुळं हा खोटेपणा आहे. जनतेनं दिलेला कौल मान्य करणं आणि जनतेची सेवा करणं, विजन किंवा विकासाच्या योजना राबवणं, मोदीजींवर देशाचा विकासाच्या मुद्द्यावर विश्वास आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा लोकांवर विश्वास आहे. महाराष्ट्रात नगरपालिका आम्ही जिंकल्या, महाराष्ट्रात महानगरपालिका आम्ही जिंकल्या, जालना आहे, संभाजीनगर आहे, मुंबई आहे, सगळीकडे आम्ही निवडणुका जिंकलो. त्याच्यामुळं पराभवाचं खापर कोणावर तरी न फोडता त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. त्यांचा पक्ष फुटला, त्यांचे खासदार फुटले, त्यांचे आमदार फुटले, त्यांचं चिन्ह गेलं. आता तरी त्यांनी जमिनीवर यावं आणि जनतेत जावं आणि लोकशाहीप्रमाणे निवडणुका लढाव्यात. पराभव झाला तर माजू नये आणि विजय मिळाला तर लाजू नये, पूर्वीची म्हण आहे. मुंबईचा महापौर कोणाचा असेल? आता मुंबईत काही स्पष्ट बहुमत नाहीये कुठल्याच पक्षाला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत. दोघांनी सांगितलं की महापौर महायुतीचाच होईल. त्याच्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. लोकांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलाय. मुंबईचा महापौर, जालन्याचा महापौर भाजपचेच होतील, संभाजीनगर सुद्धा भाजपचाच होईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबईचा आणि जालन्याचा महापौर हा भाजपचाच होईल असं स्पष्ट मत जे आहे ते आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलं आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.